सगळे फ्रेंड्स, मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये। सो उद्यापासून मार्गशीर्ष व्रत आपले सुरू होत आहेत। सगळ्यांचा उद्या उपवास असेल। उद्यापासून आहे पहिला गुरुवार। सगळ्यांचं म्हणजे उद्या तयारी ऑलमोस्ट झालेली असेल। सो मी सुद्धा आता बाजारात गेले होते आणि घेऊन आलेले आहे उद्याच्या पूजेसाठी लागणारं सामान, म्हणजे पानं, नारळ, ते सगळ्या काही गोष्टी ते मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि मागच्या आठवड्यात मी गेली होती APMC मार्केटला, तिथे मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं त्या व्हिडिओमध्ये देवीचे मुखवटे। मग तिथून मी एक वस्त्र आणलेलं देवीसाठी आणि काही दागिने सुद्धा जे मी आज घेतलेले आहेत देवीसाठी, ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ त्याच्यासाठी पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। चला पाहूयात मी काय आणलंय ते। हे बघा फ्रेंड्स, उद्याच्या पूजेसाठी लागणारी ही पानं आहेत 5 प्रकारची। इथे हा नारळ, अजून एक नारळ आहे, ह्याच्यात दुर्वा आणि ही खायची पानं सुद्धा आहेत। हे बघा, तर ही काही फुलं आणलेली आहेत। ही काही फुलं आणलेली आहेत। हे आहे ओटीचं सामान। नंतर हे बघा, ह्या 2 वेण्या आणलेल्या आहेत मी। ही एक व्हाईट फुलांची आहे, सफेद फुलांची, आणि आपली ही पिवळी शेवंती, अशा 2 वेण्या आणलेल्या आहेत। हे आपलं लक्ष्मी यंत्र आहे। माझ्याकडे जे खूप जुनं आहे ते खराब झालं आहे। लाकडाची फ्रेम होती तर ती खराब झाली, मग मी आता यावेळेस हे नवीन आणलं आहे। अशा प्रकारे स्टँडचं आहे। नंतर ना अजून तुमच्यासोबत शेअर करते, आर्टिफिशियल गजरे सुद्धा आणलेले आहेत। सो हे बघा फ्रेंड्स, हे असे आर्टिफिशियल गजरे आणलेत। हे मी आणले देवीसाठीच। हे थोडे वेगळे आहेत, ह्याच्यामध्ये अशी फुलं दिलेली आहेत, वाटतात ना एकदम अशी खऱ्या गजऱ्यांसारखीच। हे 2 वेगळे आहेत आणि हे 2 असे ह्या पाकळ्या दिलेल्या आहेत। सो हे असे गजरे आणलेले आहेत मी आर्टिफिशियल। आणि आता तुमच्यासोबत शेअर करते ज्वेलरी जी मी घेतलेली आहे देवीसाठी आणि वस्त्र। सो फ्रेंड्स, ही बघा, ही अशी ही माळ आहे, ही घेतलेली आहे मी। नथ घेतलेली आहे ही बघा, छान आहे ना, अशी छोटीशी। ही अशी एक माळ घेतलेली आहे मी, हे बघा, लांब आहे चांगली ही। सो ही एक घेतलेली आहे। आणि एक छोटंसं मंगळसूत्र घेतलंय मी। हे बघा, हे छोटंसं मंगळसूत्र घेतलंय महालक्ष्मी मातेला, किती सुंदर दिसतंय ना। सो ही सगळी ज्वेलरी मी घेतलेली आहे। सो ही माळ, हे मंगळसूत्र, कसं वाटतंय तुम्हाला ते मला नक्की कमेंट करून सांगा। बघा किती सुंदर दिसतंय ना। आता तुमच्यासोबत शेअर करते जे मी वस्त्र आणलेले आहेत ते। फ्रेंड्स, हे बघा, हे आहे पहिलं वस्त्र देवीसाठी। हे मी वाशी मार्केटवरून घेतलं होतं, APMC मार्केटवरून। सुंदर कलर आहे ना। हे बघा, ही त्याची ओढणी आहे। आणि हे आहे दुसरं वस्त्र। हे अशा प्रकारे ह्याच्यावर असं टिकल्यांचं काम केलेलं आहे। ह्याच्यावर असं ब्रॉकेट सारखं वर्क आहे। सुंदर आहे दोन्ही वस्त्र। हे दुसरं वस्त्र छान आहेत ना। आणि ही याची ओढणी आहे। कसे वाटतात हे वस्त्र देवी आईसाठी ते सुद्धा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये। सर्वात प्रथम सगळ्यांना मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा। तुमची महालक्ष्मी मातेची स्थापना झाली की नाही? माझीही महालक्ष्मी मातेची स्थापना झालेली आहे। ही बघा, आता मी तुमच्यासोबत शेअरच करणार आहे की मी कशा प्रकारे आपली मार्गशीर्ष गुरुवारची पूजा केलेली आहे। तर चला पाहूयात। ओम महालक्ष्म्याय नमो नमः। ओम विष्णुप्रियाय नमो नमः। ओम धनप्रदाय नमो नमः। ओम विश्वजनयने नमो नमः। फ्रेंड्स, ही बघा माझी महालक्ष्मी माता किती सुंदर दिसत आहे ना। कसा वाटतोय तुम्हाला महालक्ष्मी मातेचा लुक ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। हे बघा, या प्रकारे मी आज मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेची स्थापना केलेली आहे। अशा प्रकारे मी आपल्या देवीला सजवलेलं आहे।
कसा वाटतोय ते लुक नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. इथे नैवेद्य ठेवलेला आहे दूध आणि साखरेचा. आणि संध्याकाळी ना मी देवीला जसं आपण सगळेजणच नैवेद्य दाखवतो त्याप्रमाणे नैवेद्य दाखवून उपवास सोडणार आहे. सो आवडला का फ्रेंड्स माझ्या महालक्ष्मी मातेचा लुक? सुंदर दिसत आहे ना खूप. आणि आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी माझी आजची देवपूजा. सो हे बघा रेग्युलर प्रमाणेच माझी देवपूजा मी केलेली आहे. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल सारिका क्रिएशन्समध्ये. सो ऑलमोस्ट स्वयंपाक झालेला आहे, नैवेद्य बनवून झालेला आहे. तर मी आता तुमच्यासोबत शेअर करते की मी आज नैवेद्यासाठी काय काय खास बनवलं आहे ते. तर चला पाहूयात. बनवल्या आहेत ह्या पुऱ्या. नंतर इथे आहे ही बटाट्याची भाजी, ह्याच्यात आहे मेथीची भाजी, ह्याच्यात आहे हा पुलाव, इथे बनवलेली शेवयांची खीर आणि अजून दाखवते तळलेले आहेत पापड आणि भाजी. तर आता मी नैवेद्याचं ताट रेडी झालेलं आहे. ते भजी, पापड, बटाट्याची भाजी, मेथीची भाजी, पुलाव, खीर आणि श्रीखंडसुद्धा आणलेलं आहे आणि पुऱ्या. तर चला आता देवीला नैवेद्य दाखवून घेऊयात. कसा काय वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? माझी पूजा आजची मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारची पूजा आणि जे नैवेद्य मी बनवला आहे आज मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारसाठी खास, तो तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. आणि जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल आणि आणखीन असे नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह, नवीन रेसिपीसह. तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.